आझाद मैदानावर 5000 आंदोलकांसह तरी आंदोलन करता येणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय आणि त्यामागचं कारण म्हणजे आझाद मैदानावर आंदोलनाबाबतची पोलिसांची नियमावली। वेगळ्या विषयावर इतर संघटनांना आंदोलन करायचं आहे, त्यांचा हक्क बाधित होता कामा नये अशी अट पोलिसांनी मनोज जरांगेंना घातली आहे। त्यामुळे पोलिसांनी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर ज्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे त्या आंदोलकांची संख्या 5000तून वगळावी लागेल आणि तेवढ्या आंदोलकांसहच जरांगेंना 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन करता येईल असं कळत आहे। आता 29 तारखेला आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांनी किती संघटनांना आणि किती आंदोलकांना परवानगी दिली आहे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या नियमावलीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, त्यातलीच ही एक गोष्ट आहे उपस्थितांच्या संख्येबाबतची। काय नेमका त्याचा अर्थ आहे आणि काय त्याच्यामुळे मर्यादा येऊ शकतात जरांगेंच्या आंदोलनावर? अगदी आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील जे आहे ते मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत। त्यांच्यासोबत हजारो जे आहेत ते मराठी आपल्याला पाहायला मिळतात, आरक्षण मिळाव्या मागणीसाठी निघालेले आहेत आणि आझाद मैदानात सुद्धा जी आहे ती तयारी पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा अनेक मराठा कार्यकर्ते असतील किंवा जे काही मराठा आरक्षण मिळाव्यासाठी आलेले आहेत। मात्र एक आपल्याला पाहायला मिळतंय, काही सगळं होत असताना कुठेतरी पोलिसांनी जी काही नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीमध्ये फक्त 9 ते 6 एका दिवसाची परवानगी दिलेली आहे आणि शुक्रवारी उद्याचा दिवस आहे, उद्या हे आंदोलन होईल। मात्र शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी जे आहे ते आंदोलन करता येणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते पोलिसांनी नियमावली म्हटलेलं आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या आझाद मैदानामध्ये आल्यानंतर नेमकं शनिवारी आणि रविवारी जायचं कसं हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। कारण जर उद्या आंदोलन सुरू केल्यानंतर आपण पाहतोय की साहजिकच आहे तर उद्या आंदोलन सुरू केल्यानंतर ते कंटिन्यू सुरू राहणार आहे। मात्र पोलिसांनी म्हटलं आहे का सुट्टीच्या दिवशी तुम्हाला आंदोलन करता येणार नाही। त्यामुळे त्याचा जो आहे तो आता जरांगे पाटीलांनी नाराजी व्यक्त केलेला आहे की एका दिवसाचं आंदोलन करायचं कसं। आणि दुसरी आपण पाहिलं तर कार्यकर्ते म्हणतात की आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हटणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं आता पुढे उद्याचा दिवस संपल्यानंतर पोलिसांची भूमिका काय असणार आहे, जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय का मोठ्या प्रमाणावरती पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत, राज्यभरातून आलेले आहेत आणि त्यांची जी आहे आपल्याला भूमिका नेमकी पाहता येणार आहे। खरं तर आपण पाहतोय का उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे। मात्र पोलिसांनी काही नियम घातलेले आहेत, शनिवार रविवार सुट्टी दिवशी आंदोलन करता येणार नाही, या ठिकाणी बसता येणार नाहीये। त्यामुळे काय नेमकी भूमिका असणार आहे? जरांगे पाटलांनी मुंबईत येण्याचा तर निर्णय घेतलेला आहे। जरांगे पाटील मुंबईत येणार, 100% येणार, पण आल्यानंतर काय निर्णय घ्यायचा ती मायबाप जनता घेणार। त्याच्यामुळं सरकार पोलीस कोणी काय म्हटलं तरी आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, ही आमची मराठ्यांची ठाम भूमिका राहील। मुद्दा हाच आहे की पोलीस म्हणतात की सुट्टी दिवशी जे आहे ते आंदोलन करता येणार नाही। त्यामुळे उद्या शुक्रवार आहे आणि शनिवार रविवार काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? नाही, एकदा जर मराठी इथं आले तर आम्ही इथं बसणारच आहे। आरक्षण सुट्टी वगैरे ते शासनाला असेल किंवा सरकारी नोकरदाराला असेल, आंदोलकाला कुठली सुट्टी आहे? बरं, आम्ही काय आता समजा शनिवार आता इथं आलो, 400, 500, 600 किलोमीटर आलो, आम्ही इथं बसलो आणि तुम्ही आम्हाला सांगणार की जावा गावाकडं सोमवारी, असं होणार आहे का? नाही, एवढे लाख लोक आलेत महाराष्ट्रातले त्यांचे। त्यामुळं सरकारनं काय करावं, ह्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या ओबीसी आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी आता तात्काळ सरकारनं पूर्ण करावी। प्रश्न असा असतो की आंदोलन करत असताना कोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पोलिसांनी सुद्धा काही नियमावली दिलेली आहे, हे पाळणं बंधनकारक असतं? नाही, जे प्रमुख गाईडलाईन आहे कोर्टाचे असेल किंवा शासनाचे असेल किंवा काही असेल, प्रमुख काय आहे की बाबा शासकीय मालमत्तेचं नुकसान कोणी करायचं नाही। मराठा समाजातले एकही माणूस मुंबईमध्ये शासकीय इमारतीचं, शासकीय कुठल्याही संपत्तीचं नुकसान करणार नाही। सांगा, नुकसान करणार आहे का तुम्ही? आमचा मुंबईकरांना त्रास अजिबात होणार नाही। तुम्ही मुंबईकरांना त्रास देणार आहे का? अरे आम्ही उलट मुंबईकरांचा फायदा करायला आलोय। मुंबई ही व्यापाऱ्याची शहर आहे, मुंबई हा व्यापाऱ्याचं शहर आहे। एवढे लाख लोक जर मुंबईत येत असतील, आम्ही इथं चहा घेणार आहे, आम्ही इथं बिस्किट पुडा घेणार आहे, पाण्याची बॉटल घेऊ, रूम घेऊ, उलट मुंबईचा फायदा मराठी यायल्यामुळे इथं व्हायला लागलेला आहे। आंदोलक कशा प्रकारे आपली भूमिका मांडतात हे आपण बघतो आहोत। तूर्त धन्यवाद राजू, या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे येत राहू। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे जाऊया। ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवणार, कुणावरही अन्याय करून कुणालाही काही देण्याचा हेतू नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। याआधी सुद्धा मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवल्याचंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या नेत्यांनी समाजाच्या हिताचा विचार करून मागणी करावी असं आवाहन त्यांनी केलंय। सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा हेतू असेल तर मागणीचा विचार करावा असंही फडणवीस म्हणाले।
दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवल्यात सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत. बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू. लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले आहेत. त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही आहे. दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मुंबईमध्ये पोहोचतायत. सरकारनं त्यांच्यावर अनेक अटी शर्ती घातल्यात. जरांगेंनीही त्याला हमी दिली आहे, पण वेळेची अट पाळायला जरांगे तयार नाहीत. या निमित्तानं आता काही प्रश्न निर्माण झालेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर नजर टाकूया. एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे. गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. आणखी ना हात्यात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोणते पकडण्याचा प्रयत्न केला? समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही. नाही असं नाही होणार, असं होणार नाही. हे कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. तुम्ही म्हणता ना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, ही उठून गेली की तुम्ही या. आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची, त्याचं काही टेन्शन नाही सरकारला, नाही मला बी नाही आहे. आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमानं शांततेने लढा. तर जरांगेंचे आंदोलन आणि काही प्रश्न पहा. जरांगे म्हणतात वेळेची अट सोडून सारे अटी पाळू. वेळ उलटल्यावर पोलीस काय करणार हा एक प्रश्न आहे. जरांगेंसोबत हजारो लोक आहेत. 5,000ची अट न पाळता मुंबईमध्ये गर्दी झाली तर काय पर्याय? स्वतःच्या स्वाक्षरीनं हमीपत्र देऊनही जरांगेंनी काही अटी शर्ती पाळल्या नाहीत तर पोलीस काय करणार?